तोरणा किल्ल्याच्या पायथ्याला विरगळ पाहावयास मिळतात. घोडा इथे समोर आपल्याला मारुती रायाचं मंदिर व समोर आपल्याला इकडं तोरणा किल्ला आहे. ही तोरणा किल्ल्याची दुसरी बाजू आहे. मंदिर आहे देवीचं कुमराई. इकडं हनुमानजींचं मंदिर रात्री इथं मुक्कामाला होतो. तर तोरणा किल्ल्याचा ट्रॅक सुरू करणार आहोत. आता 5 वाजलेले आहे. चला तर मग तोरणा किल्ल्याचा ट्रॅक सुरू करूया. जय शिवराय मित्रांनो, मी शिवराज. आज आलेलो आपण तोरणा किल्ला बघण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला अवघ्या 16व्या वर्षी जिंकून घेतला. माझं भाग्य आहे की मी 16व्या वर्षी हा तोरणा किल्ला बघायला आलोय. चला तर महाराजांचा आज इतिहास जाणून घेणार आहोत. तोरणा किल्ला साधारण 1470 ते 1486 दरम्यान बांधला गेला असावा, मात्र तो कोणी बांधला याचा उल्लेख आढळत नाही. इसवी सन 1470 ते 1486 दरम्यान ब्राह्मणी राजवटीसाठी मुलूक अहमदने हा किल्ला जिंकून घेतला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर महाराजांनी ह्या किल्ल्याचे काम सुरू केले. गाडी तिथे लावून आपण मळलेल्या वाटेने वर आल्यानंतर आपल्याला पुढेच संजीवनी माची दिसते. तिकडं किल्ल्यावर येण्यासाठी 2 तास पुरेसे आहे. तर वरती आपल्याला प्रवेशद्वार पाहावयास मिळणार आहे. ही समोर संजीवनी माची, त्याच्या पाठीमागे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणाहून मळलेल्या वाटेवर आल्यानंतर आपल्याला समोर किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार आहे. इथे खालून पायऱ्या आहे. संजीवनी माची पाहणार आहोत. काल आपण राजगीर किल्ला केला, त्यानंतर तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आलो होतो. या डोंगराच्या त्या बाजूने आलो होतो. नंतर सकाळी इकडून आलो. तोरणा किल्ला पाहणार आहोत. 1 तासाची पायपीट करून आल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार पाहावयास मिळतो. आता थोडी पायरीच्या मार्गाने वरती गेल्यानंतर आता आपण प्रवेशद्वार पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकून घेतल्यानंतर या किल्ल्याचे काम सुरू केले. त्यावेळी सोन्याचे मोहरी भरलेले 22 हंडे या किल्ल्यावर सापडण्यात आले. महाराजांनी त्याचा उपयोग राजगड किल्ला बांधण्यासाठी केला.
तोरणा किल्ला बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 5,000 होम इतका खर्च करण्यात आला. होऊ शकत अतिशय सुंदर हा किल्ल्याचा दुसरा प्रवेश आहे. तेवढे मावळ्यांना राहण्यासाठी या बाजूला पण आहे. वरती बाले किल्ल्याकडे जाणारा रस्ता, तटबंदी. या ठिकाणी आपल्याला प्रवेशद्वाराच्या बाजूला इकडे आल्यानंतर तोरणजाई देवीचं मंदिर पाहावयास मिळतं. या ठिकाणी खाली एक बांधीव तलाव आहे. तलाव आणि किल्ल्याची तटबंदी. आता आपण तिकडे चाललेला खोकट टाके इकडे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांकडे गेला. शंकराजी नारायण यांनी हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला. चला तर बघूया कशा आहे खोकट टाकी. खोकट टाकी पायाचे ठसे या ठिकाणी. जय शिवराय. आम्ही नाशिकवरून आलो आणि हे जे 4 दादा आहेत ते कोल्हापूरवरून आले. त्यातले एक देवीच्या मंदिरात हे मुक्कामी होते आणि यांनी पूर्ण गड शहर करून व्यवस्थित सगळं बघून आपलं स्वराज्याचा इतिहास जो काय आणि महाराजांनी जो तोरणा किल्ला 1647 मध्ये जिंकला आणि स्वराज्यात आणला त्याचा पूर्णपणे अभ्यास आणि अनुभव जर घ्यायचा असेल तर तिथं या. आज ह्या दादांनी रात्रभर मुक्काम करून पूर्ण गड शहर करून आणि बघितला. आमची इच्छा आहे प्रत्येक जणांनी सर्वांनी इथं या, आनंद घ्या आणि या स्वराज्याचं वैभव बघा. जय शिवराय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. इथं पाण्यात टाकी वरती पण काहीतरी आहे. हा पायरी मार्ग. आता आपण बुदलामाची बघण्यासाठी चाललेलो आहोत. आपल्याला समोर किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी पाहावयास मिळते. बुदला माचिक जात असताना आपल्याला माचिक जाण्यासाठी तटबंदीवरून पायरी मार्ग आहे. त्या मार्गाने आपण वरती जाणार आहोत.
समोर आपल्याला बुदला माची पाहावयास जायचं आहे. मिळते. हे बघा, खाली किल्ल्याची ही पूर्ण तटबंदी आहे. पूर्ण डोंगराला व्यास आहे. या ठिकाणी बुरुज आहे. मदन काका, कालचा किल्ला कसा वाटला? कालचा किल्ला कसा वाटला? एकदम खूप छान. राजगड एकदम म्हणजे व्यवस्थित सर केला, बघायला खूप व्यवस्थित आनंद वाटला. आमची तर इच्छा आहे, आम्ही बघतो, तुम्ही प्रत्येकाने या गड किल्ले बघा, वैभव बघा. खूप आनंद व्यवस्थित वाटला. आज कसं वाटतंय? आज तर आता अर्धा गडचं आम्ही चढलोय, अजून पूर्ण गड पूर्ण चढलो आहेत. पहिला आता ब्रोंजवर आलोय, अजून पूर्ण गड बघायचं आहे आम्हाला. तर बघू काय काय दिसतंय इथे. नाही तिकडे जायचं तर गरज नाही, युट्यूबवर चढून जाय तिकडे मेन येते. कशी जायचं आहे तिथे तटबंदीला पायरी मार्ग आहे, म्हणजे तटबंदी पण केलेली आहे आणि तिलाच पायरी मार्ग सुद्धा पण केलेला आहे. राजगड किल्ल्याला काल तुम्ही पाहिलं असेल. तटबंदीच्या पायऱ्यावरती चढून आल्यानंतर आपल्याला इथे कातळ कोरीव पाणी टाकी पाहावयास मिळते. आणि हा बुरुज खालून बुरुज आता आपण आलो इकडून जाणार इकडून बुरुज खाली हा कोकण दरवाजा. समोर आपल्याला बुदला माची पाहावयास मिळते. हा समोरचा आपला राजगड फोर्ट. रात्री ह्या ठिकाणी मुक्कामाला होतं. कोकण दरवाजा. बुदला माचीकडे जात असताना आपल्याला ह्या ठिकाणी पायऱ्या लागतात. तर तिकडं पण बुरुज दिसतो, आपल्याला तिकडं जायचंय. तिकडं बुरुजाच्या खालून तोरणा किल्ल्याची चोरवाट. हा समोर राजगड किल्ला आहे. राजगडची संजीवनी माचीपासून पाऊल वाटे या किल्ल्यावर येण्यासाठी, या किल्ल्याच्या शेवटच्या बुरुजावर येण्यासाठी. पण टाईम खूप लागतो, मधून आलं तर 3-4 तास लागतात. इथे आपल्याला कातात कोरू पाण्यात टाके पाहावयास मिळतात. पाण्यात टाके त्यांच्या पाणी सुद्धा आहे. इकडं 100मधून 2-3 जण येतात. मंगाशी बुरुज दाखवला तिथपर्यंतच येतात. गडला फेरी मारली तशीच आज तोरणागडला पण फेरी. समोर राजगड किल्ला आहे. राजगड किल्ल्याची संजीवनी माचीवरून राजे पायी येऊन तोरणा किल्ला राजांनी जिंकून घेतला असे म्हणतात. खाली कातकुरू पाण्यात टाके. त्याच्यामध्ये झाड आहे,
उगलेलं तोरणीच आहे. पण हे टाके आता काळाच्या वगैरे नाहीसे होऊन जातील. बघू शकता तिकडं कडाला माती पा वरची पूर्ण पाऊस पडल्यानंतर माती या टाक्यानंतर येते. इकडं भांड आहे, ते घोड्यांना पाणी पिण्यासाठी असावं. वागदरवाजा असावा. गुरुचा पैसे एक चोर वाटे, पण रस्ता नाही जाण्यासाठी. ठिकाणी वाडेचे अवशेष आहे. काळाच्या वगामध्ये हे नाहीसे होऊन जाणार आहे. आता भगवतोची तिकडं तटबंदी किल्ल्याला पूर्ण वेळा मारायचा आहे. किल्ला मारला ना तसाच आज तोरणा किल्ल्याला मारायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी किल्ल्यात तोरणा पहिले स्वराज्याचे तोरण ह्याच किल्ल्यावर बांधण्यात आले. झालं का त्या समोर तोरणागड आहे, त्याची शेवटचा बुरुज आहे. आणि हे बघा खामटाक खूप मोठं खामटाक आहे, पण काळाच्या वगैरे नाहीच होत चाललंय. मध्ये खामटाक आहे हे बघा. आणि आज आम्ही इथं जेवण करतोय. जेवण म्हणजे पाच पकवानं नाही आहे, या 3 दिवसाच्या भाकरी. घरी आम्ही 1 दिवस शिवाय खात नाही, पण आज 3 दिवस खातोय. आणि बिस्किट आणि त्याच्यात हे बघा, हा पाहुणा आमचा आम्हाला पाहुणा पुन्हा आलाय. आमच्या शिदोरीने हा पुन्हा आमच्या मागतो, पण तरी द्यावा लागला आम्हाला. बघा तर कसा आनंद घेतोय काय त्याचा. का मदन जय शिवराय. बघा हे पाण्याचं टाके भरपूर मोठे आहे. हे साधारणतः जर याची लांबी रुंदी जरी मोजली ना मस्त तर येणार 100-1 फुटाचा असू शकते. 100-1 फूट खाली. हो, आणि भरपूर मोठे आहे. 25-30 फूट तर आंबिळाच असले. हे बघू शकता बघा. अहो डिझाईन पहा ना, ही डिझाईन दिसली तुम्हाला. हा हे बघा, हे पूर्ण इथून हे बघा. आम्ही उभं ते म्हणजे माती ते काढले गेलंय ते पूर्ण असं इकडं पूर्ण. ही खूप मोठं आहे, 100 फूट आणि मध्ये पण आहे. तोरणा किल्ल्याचा हा शेवटचा बुरुज आहे. इकडं राजगड आणि इकडून खाली जाणार आहोत. बुरुजाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला कातळकुरी पाण्यात टाका पाऊस मिळतो.
टाक्यामध्ये उतरण्यासाठी तिथे समोर पायऱ्या पण आहे. पण आता ते काळाच्या ओघामध्ये नाहीस होत चाललेलं आहे. हा किल्ल्याचा बुरुज. हे संजीवनी टोक आणि हा राजगड. संजीवनी वाचीपासून येणारा हा रस्ता आहे. किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरती कातळकुरू पाण्यात टाकी पाहायला मिळते. खांब टाक. या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. वाड्यांचे अवशेष. या ठिकाणी किल्लेदाराचा वाडा पाहावयास मिळतो. औरंगजेबाने ह्या किल्ल्याला वेढा टाकून हा किल्ला जिंकून घेतला. मराठा साम्राज्यामधला औरंगजेबाने लढाई करून जिंकलेला एकमेव हा किल्ला होता. समोर आपल्याला झुंजार माची दिसते. कातळकुरू पाण्यात टाक व बघा ध्वज. इकडून चोरवाट आहे. तोरणा किल्ला आहे. सरनोपंत कान्होजी काकडे
यांनी हा किल्ला स्वराज्यात दाखल केला. त्यानंतर शेवटपर्यंत तोरणा किल्ला स्वराज्यात राहिला. तोरणा किल्ल्याची माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. वारकरी सैरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. नक्कीच भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.